नमस्कार. मी प्राध्यापक नामा ए.व्ही. तत्त्वज्ञान विभाग DBF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर. आजचा विषय आहे तर्क किंवा अनुमानाचे स्वरूप. तर्क किंवा अनुमान म्हणजे काय? तर्क किंवा अनुमान ही एक ज्ञान मिळविण्याची पद्धती किंवा प्रक्रिया आहे. तिचाच सर्वांगीण अभ्यास करून तर्कशास्त्रज्ञांनी तर्कशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र विकसित केले. तर्कासंबंधीचे शास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र होय. तर्क किंवा अनुमान यालाच आपण सर्वसामान्य भाषेमध्ये अंदाज करणे असे म्हणतो. तर्क किंवा अंदाज करून आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचे ज्ञान मिळवित असतो. ज्या घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष घडत नसतात अशा घटनांचे आपण तर्क किंवा अनुमानाद्वारे अप्रत्यक्ष ज्ञान मिळवित असतो. थोडक्यात तर्क किंवा अनुमान हे अप्रत्यक्ष ज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे. तर्कशास्त्रज्ञांनी या सर्व तर्क प्रक्रियेचे महत्त्व ओळखले आणि तिलाच आपल्या अभ्यासाचा विषय बनविले. तर्काच्या सर्वांगीण अभ्यासामधूनच तर्कशास्त्रज्ञांनी तर्कशास्त्र या स्वतंत्र विषयाचा विकास केला. तर्क किंवा अनुमानाने मिळणारे ज्ञान अप्रत्यक्ष स्वरूपाचे असते. जसे एखादी व्यक्ती नोकरी मिळविण्यासाठी म्हणून एखाद्या संस्थेत मुलाखत देण्यासाठी गेलेली असेल आणि तिथून परत येताना ती अतिशय आनंदित आणि हसतमुख दिसली की मग आपण अंदाजाने ओळखतो की तिला नोकरी मिळालेली असावी. हे एक अप्रत्यक्ष ज्ञानाचे उदाहरण होय. अप्रत्यक्ष ज्ञान समजून घेण्याआधी मानवी ज्ञानाचे स्वरूप प्रथम समजून घेतले पाहिजे. त्यानंतरच तर्काने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे स्वरूप आपल्यापुढे स्पष्ट होईल. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक घटना घडत असतात. त्यातील ज्या घटना जाणीवेच्या कक्षेमध्ये येतात त्या आपल्याला जाणवतात. घटनांच्या त्या जाणीवेलाच आकलन किंवा ज्ञान असे म्हणावे. जसे आपण एखाद्या बागेत बसलेले असू आणि समोरच्या झाडावरील फळ खाली पडले असता त्याचा एक विशिष्ट आवाज होऊन आपले लक्ष तिकडे जाते. त्यावेळी झाडावरील फळ जमिनीवर पडल्याचे आपल्याला कळते. हे कळणे म्हणजेच एक प्रकारचे ज्ञान होय. त्याचप्रमाणे 3 बाजू असलेली आणि 3 कोन असलेली आकृती पाहिल्याबरोबर आपल्याला कळते की तो त्रिकोण आहे. इथे सुद्धा आपल्याला एक विशिष्ट आकृती असलेल्या आकाराचे आकलन होते. ते आकलन किंवा जाणीव म्हणजेच ज्ञान होय. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की जेव्हा कोणत्याही घटकाचे ज्ञान होत असते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये 3 घटक आवश्यक असतात. एक जाणणारी व्यक्ती, दुसरी आहे जाणला जाणारा विषय आणि तिसरे ते त्या विषयाचे जाणणाऱ्या व्यक्तीला होणारे आकलन म्हणजेच ज्ञान. यातील जाणणाऱ्या व्यक्तीला ज्ञाता असे म्हणतात. जो विषय जाणला जातो त्या विषयाला ज्ञेय विषय असे म्हणतात. ज्ञात्या व्यक्तीला ज्ञेय विषयाची होणारी जाणीव म्हणजेच ज्ञान होय. थोडक्यात ज्ञात्याला ज्ञेयाची होणारी जाणीव म्हणजेच ज्ञान होय अशी ज्ञानाची व्याख्या करता येईल. ज्ञानाचे प्रकार. मानवी ज्ञानाचे 2 मुख्य प्रकार पडतात. त्यांना प्रत्यक्ष ज्ञान आणि अप्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. जेव्हा ज्ञात्या व्यक्तीला ज्ञेयाचे आकलन कोणत्याही मध्यस्थ घटकाशिवाय प्रत्यक्ष स्वरूपात होते तेव्हा त्या ज्ञानास प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होत असते तेव्हा ज्ञाता मनुष्य
आणि ज्ञेय विषय यांच्यात प्रत्यक्ष संबंध असतो. अशा प्रसंगी ज्ञाता मनुष्य स्वतःखेरीज इतर कोणत्याही घटकाची मदत न घेता ज्ञेय पदार्थाचे ज्ञान मिळवित असतो. जेव्हा आपण पाऊस पडत असल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, तेव्हा पाऊस पडत आहे हे ज्ञान मिळविण्यासाठी आपल्याला स्वतःखेरीज इतर कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नसते. पाऊस पडण्याची घटना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडत असते. त्या घटनेचा आपल्या डोळ्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. त्यामुळे इतर कोणत्याही घटकाच्या मदतीशिवाय आपल्याला पाऊस पडत आहे हे कळत असते. म्हणून या प्रसंगातील पाऊस पडण्याचे ज्ञान हे प्रत्यक्ष स्वरूपाचे ज्ञान म्हणता येईल. थोडक्यात पंचज्ञानेंद्रियाद्वारे ज्या कशाची जाणीव किंवा आकलन होते त्यास प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणावे. त्याचबरोबर सुखदुःखादी प्रत्यक्ष अनुभव मनाद्वारे होत असल्याने मन हे सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्याचे साधन होय. अप्रत्यक्ष ज्ञान. जेव्हा ज्ञाता व्यक्ती आणि ज्ञेय विषय यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो, त्यामुळे ज्ञात्या व्यक्तीला अप्रत्यक्ष असणाऱ्या ज्ञेय घटनेचे ज्ञान मिळविण्यासाठी तिसऱ्या एखाद्या मध्यवर्ती घटकाची मदत घ्यावी लागते. तेव्हा त्या ज्ञानास अप्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. अशा अप्रत्यक्ष ज्ञानाचे मुख्य 5 प्रकार पडतात. अनुमान, शब्दज्ञान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. त्यापैकी अनुमानाचे स्वरूप. आणि महत्त्व यांचा विचार करू. अनुमान हा अप्रत्यक्ष ज्ञानाचा अतिशय महत्त्वाचा एक प्रकार आहे. जे अप्रत्यक्ष ज्ञान तर्क किंवा अनुमान केल्यामुळे मिळते त्या अप्रत्यक्ष ज्ञानास अनुमान किंवा अनुमिती ज्ञान असे म्हणतात. दूर दिसल्याबरोबर आपण अनुमान करतो की दूर दिसत असलेल्या जागी आग लागलेली असावी. आग प्रत्यक्ष न पाहता सुद्धा दुराचा प्रत्यक्ष ज्ञानावरून अंदाज किंवा तर्काच्या साहाय्याने आगीच्या अस्तित्वाचे अप्रत्यक्ष ज्ञान होते. या उदाहरणामध्ये विचाराची दिशा ही प्रत्यक्ष ज्ञानाकडून अप्रत्यक्षाकडे आहे. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाकडून अप्रत्यक्ष ज्ञानाकडे जाणे म्हणजेच तर्क किंवा अनुमान करणे होय. प्रत्यक्ष ज्ञानाच्या साहाय्याने एखादे दुसरे अप्रत्यक्ष ज्ञान मिळविणे म्हणजेच तर्क किंवा अनुमान करणे होय. तर्क किंवा अनुमानामध्ये आपल्याला प्रथम काही घटनांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. मग आपण विचार करून आणि पूर्वीचा अनुभव आठवून त्या प्रत्यक्ष जाणवलेल्या घटनेशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या अप्रत्यक्ष घटनेला अप्रत्यक्ष स्वरूपात समजून घेतो. उदाहरणार्थ, जेव्हा नदीचे पाणी गढूळ दिसते तेव्हा आधी पाऊस पडून गेलेला असावा असा आपण तर्क करतो. नदीच्या पाण्याचा गढूळपणा आपण प्रत्यक्ष पाहिलेला असतो, म्हणजेच गढूळपणाचे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान असते. या प्रत्यक्ष ज्ञानाच्या साहाय्याने आपण पाऊस पडून गेलेला असावा हे अप्रत्यक्ष ज्ञान मिळवितो. या ज्ञानाला अप्रत्यक्ष ज्ञान म्हणण्याचे कारण असे की पाऊस पडण्याची घटना आपल्यासमोर घडलेली नसते. म्हणजेच या प्रसंगात एका प्रत्यक्ष स्वरूपाच्या ज्ञानाकडून एका अप्रत्यक्ष स्वरूपाच्या ज्ञानाकडे गेलेले असतो. यालाच तर्क किंवा अनुमान करणे असे म्हणतात. त्याचबरोबर प्राप्त ज्ञानाकडून अप्राप्त ज्ञानाकडे जाणे म्हणजेच अनुमान किंवा तर्क करणे होय. अशी सुद्धा तर्काची व्याख्या करता येते. काही गोष्टी आपल्याला आधीच माहीत असतात. नेहमीच्या निरीक्षणामधून, अनुभवातून, इतर व्यक्तींच्या बरोबर झालेल्या संभाषणामधून काही गोष्टींचे आपल्याला आधीच ज्ञान प्राप्त असते. जसे घरात एखादे मंगल कार्य असेल तर घर रंगविले जाते, घरापुढे मंडप टाकला जातो. हे आपल्याला नेहमीच्या अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञान असते. मग एखाद्या दिवशी
शेजारच्या घरी रंगरंगोटी सुरू झालेली आहे आणि मंडपही टाकला जात आहे हे पाहतो, तेव्हा आपण तर्क करतो की त्या शेजारील घरामध्ये काही मंगलकार्य ठरलेली असावीत. मंगलकार्य ठरलेले असल्यास घर रंगविले जाते. या आधीच्या प्राप्त असणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने रंगरंगोटी होत असलेल्या शेजारील घरामध्ये सुद्धा काही मंगलकार्य होणार असावेत, असे एक आधी प्राप्त नसलेले नवीन ज्ञान आपण मिळवितो. या उदाहरणातून एका प्राप्त ज्ञानाच्या सहाय्याने तर्क करून एक अप्राप्त ज्ञान कसे मिळविले जाते हे स्पष्ट होते. तार्किक भाषेमध्ये आधार विधानांच्या सहाय्याने निष्कर्ष विधान निष्पन्न करणे म्हणजेच तर्क किंवा अनुमान करणे होय, अशी सुद्धा अनुमानाची व्याख्या करता येते. उदाहरणार्थ, आपल्याला अनुभवातून माहीत असते की पाऊस पडू लागला असता रस्ते ओले होतात. मग एखाद्या दिवशी घरात बसले असता पाऊस पडू लागल्याचे पाहिल्यानंतर घराबाहेर न पडताच आपण निष्कर्ष काढतो की रस्ते ओले झालेले असतील. आता हेच उदाहरण आपण विधानांच्या स्वरूपात अशा पद्धतीने मांडता येईल. पाऊस पडत असताना सर्व रस्ते ओले होतात. आता पाऊस पडत आहे म्हणून समोरील रस्ता ओला झालेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत असते की सर्वसाधारणपणे आंबे गोड असतात. मग आपण एके दिवशी आपला मित्र बाळूच्या हातात एक फळ पाहतो व तो आंबा आहे हे आपल्याला दिसते. तेव्हा आपण अप्रत्यक्षरित्या ओळखतो की बाळूच्या हातातील फळ गोड असले पाहिजे. अनुमान करण्याची ही सर्व प्रक्रिया विधानांच्या स्वरूपात याप्रमाणे मांडता येईल. सर्व आंबे गोड असतात. बाळूच्या हातातील फळ आंबा आहे म्हणून बाळूच्या हातातील फळ गोड आहे. या उदाहरणातील पहिल्या दोन विधानांना आधार विधाने असे म्हणतात, तर शेवटच्या तिसऱ्या विधानास निष्कर्ष विधान किंवा नुसतेच निष्कर्ष असे म्हणतात. पहिल्या दोन विधानांच्या सहाय्यानेच त्यांच्या आधारावरच तिसरे निष्कर्ष विधान तयार केले जात असल्यामुळे पहिल्या दोन विधानास आधार विधाने असे म्हणतात. तर त्यांच्या सहाय्याने नव्याने तयार केलेले शेवटच्या तिसऱ्या विधानास निष्कर्ष विधान असे म्हणतात. थोडक्यात, जेव्हा आपण तर्क किंवा अनुमान करतो तेव्हा काही आधार विधानांच्या सहाय्याने एक निष्कर्ष काढत असतो. म्हणूनच आधार विधानांच्या सहाय्याने निष्कर्ष तयार करणे किंवा काही आधार विधानांकडून एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे म्हणजेच अनुमान करणे होय, अशी सुद्धा अनुमानाची व्याख्या करता येईल. त्याचप्रमाणे पुराव्याच्या सहाय्याने निष्कर्ष विधान निष्पन्न करणे म्हणजेच तर्क किंवा अनुमान करणे होय, अशीही अनुमानाची व्याख्या करता येईल. जेव्हा आपण आधार विधानांच्या सहाय्याने एखादा निष्कर्ष काढीत असतो तेव्हा ती आधार विधाने म्हणजे त्या निष्कर्षाचा पुरावाच असतो. या उदाहरणातील बाळूच्या हातातील फळ गोड आहे या आपल्या निष्कर्षाला पुरावा काय असे जर कोणी विचारले तर सर्व आंबे गोड असतात आणि बाळूच्या हातातील फळ आंबा आहे हाच त्याच्या हातातील फळ गोड असल्याचा पुरावा आहे असे म्हणू. म्हणूनच अनुमान करताना आपण काही पुराव्यांचा उपयोग करून निष्कर्ष काढीत असतो. थोडक्यात, पुराव्याच्या साहाय्याने निष्कर्ष विधान तयार करणे म्हणजेच अनुमान करणे होय, अशी अनुमानाची व्याख्या तयार करता येईल. थोडक्यात, अनुमान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या सहाय्याने अप्रत्यक्ष ज्ञान मिळविणे, प्राप्त ज्ञानाच्या सहाय्याने अप्राप्त ज्ञान मिळविणे, किंवा पुरावा किंवा आधार विधानांच्या सहाय्याने निष्कर्ष विधान निष्पन्न करणे म्हणजेच अनुमान होय.